हाय फ्रेंड्स. तर आज इथे आम्ही जरा बाहेर मस्त फिरायला मजा मस्ती करायला आलेलो आहे. पण रेसिपी आपली चुकवायची नव्हती, त्यामुळे आज इथेच मी एक व्हिडिओ शूट करते आहे आणि तुम्हाला छान चटपटीत आणि हेल्दी अशा रेसिपीज मी दाखवणार आहे. तर आज आपण करतो आहे आपली पहिली चुरमुऱ्याची भेळ. साहित्य बघूया. चुरमुरे छान मस्त आपण या बाउलमध्ये ओतून घ्यायचे आहे. त्यानंतर घ्यायचं आहे फरसाणा, बारीक चिरलेला कांदा, दोन तीन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कांदा घालू शकता. आणि आजच्या आपल्या भेळेचं वैशिष्ट्य काय आहे, तर आपण आज चिंचेचं पाणी न वापरता सुद्धा ओली भेळ करणार आहोत. आता घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर घालूया चवीप्रमाणे पाव चमचा मीठ. त्यानंतर अर्धा चमचा तिखट. आणि आता आपला सगळ्यात मेन पार्ट आपण करणार आहोत, की जो चिंचेच्या पाण्याशिवाय आपण ओली भेळ कशी करायची. तर एकदम सोपी ट्रिक आहे. ती सोपी ट्रिक सांगत होते ती म्हणजे 2 चमचे आपला पाणीपुरी मसाला, कुठलाही तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता, घ्यायचा आहे एका बाउलमध्ये. आणि त्यामध्ये आपलं स्वतः याच्यामध्ये आपण प्यायचं पाणी घालायचं आहे. खूप पातळ करायचं नाही आहे. आपला चिंचेचा कोळ जसा आपण करतो त्या प्रमाणामध्येच आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, हे बघा कन्सिस्टन्सी दाखवते मी. आणि हे पाणी आपल्याला याच्यामध्ये सगळीकडून एकत्र ओतायचं आहे आणि छान एक मिक्स त्याला द्यायचं आहे. छान हलवून घ्यायचं आहे. आता आपली ही भेळ झालेली आहे तयार. ह्याच्यावरनं मस्त कोथिंबीर गार्निश करायची आहे, भरपूर कोथिंबीर घालायची. आणि आपण आता ही सर्व करणार आहोत. सर्व करण्यासाठी आता इथे आपण घेतलेल्या आहेत या कागदी डिश. सो ह्याच्यामध्ये आपण ही सर्व करूया. वरनं परत थोडीशी आपण ह्याला कोथिंबीर घालायची आहे. आणि ह्याच्यावर परत आता घालायची बारीक शेव. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त अशी बारीक शेव तुम्ही इथे भुरभुरू शकता. सो अशी ही आपली भेळ तयार आहे. अशा मस्त वातावरणात चटपटीत भेळ खावा आणि एन्जॉय करा. स्प्राउट्स भेळ करणार आहोत. सो तुम्ही इथे बघू शकताय की इथे मी स्प्राउट्स घेतलेले आहेत. त्याला एक वाफ दिलेली आहे. याच्यामध्ये आहेत हिरवे मूग, मटकी आणि हरभरा असं मिक्स. कुकरला एक शिट्टी दिली तरी चालेल. तुम्हाला जर कच्चे आवडत असेल तर कच्चे घेतले तरी चालतील. सो हे सगळे स्प्राउट्स या बाउलमध्ये मी काढून घेते. त्यानंतर घालायचं आहे उकडलेले कॉर्न, स्वीट कॉर्न. आणि घालायचं आहे टोमॅटो. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही गाजर, बीट किसून सुद्धा घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तिखट.
त्यानंतर घालायचा चमचाभर चाट मसाला. हे सगळं झालं की छानपैकी मिक्स करून घ्यायचं. सो ही स्प्राउट्स भेळ एकदम हेल्दी आहे. ह्याच्यात आपण कुठेही साखरेचा वापर केलेला नाही आहे. सो वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की वापरू शकता. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात. सो ही रेसिपी नक्की ट्राय करा. 2 मिनिटात तयार होते. ह्याच्यावर घालायचे आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि साधारण मोठा असा अर्धा लिंबू याच्यामध्ये आपण पिळायचा आहे. लिंबूच्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळायचा. सो लिंबू पिळून झाल्यानंतर परत एकदा छान याला असं मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये शेव ऑप्शनल आहे. जर तुम्ही डाएटसाठी म्हणून खाणार असाल तर शेव नाही घातली तरी चालेल आणि ॲज अ चॅट रेसिपी तुम्ही शेव वापरू शकता. सो आपली ही रेसिपी आता आपण सर्व करण्यासाठी तयार आहे. सो नक्की ट्राय करा, खूप छान लागते. मी तुम्हाला चव घेऊन सांगते कशी झालेली आहे. परफेक्ट ह्याला एकदम चव आलेली आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशा झालेल्या आहेत दोन्ही आपल्या रेसिपी. चॅट लवरसाठी आणि वेट लॉससाठी अशा दोन्हीही रेसिपी आपल्यासाठी उत्तम आहेत. सो मस्त रेसिपी करा, एन्जॉय करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.